गौरव फर्स्ट बॉल रेडी टू फेस. आणि हा चेंडू हवेत आणि आल्या आल्या प्रहार केलाय. का मला मी मैदानात आणलंय ह्याचं प्रत्युत्तर दिलंय. हा आलाय या स्पर्धेचा दर्जेदार षटकार. कुठेतरी लेंथ अँड लाईन मध्ये आपण जर बघितलं मित्रांनो, लेंथ जर बघितली तर लेंथ ओव्हरपिच प्रकारची लेंथ होती आणि ओव्हरपिच प्रकारची लेंथ सहजरित्या लिलाया पार केला आणि षटकार डोलावला आणि षटकाराने खातं खोललं. संघाची धावसंख्या 16, एक बाद 16. अजूनही ह्या षटकातील 3 चेंडू शेष शिल्लक बाकी. साई पाटील नेक्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅकवर आणि हा चेंडू मात्र लेग साईडला. आता मात्र थांबवत नाहीये, थांबायचं नाव घेत नाहीये. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. लगातारच्या 2 चेंडूंवरती 10 धावा आल्यात. कुठेतरी पहिल्या 10 धावांसाठी कुठेतरी थांबावं लागलं होतं बेलापूर संघाला. मात्र ह्या 2 चेंडूमध्ये 10 आल्यात. धावसंख्या 20 वरती. 20 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. एक धडाकेबाज फलंदाज याला तर मात्र थांबवणं कुठेतरी गरजेचं असेल करावे संघाच्या दृष्टिकोनातून. बघूया कुठला गोलंदाज कुठला चेंडू डिलिव्हर करेल. साई पाटीलच्या माध्यमातून कशी गोलंदाजी केली जाईल, कशा प्रकारचा कमबॅक करेल, कशा प्रकारची रणनीती आखली जाईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. साई पाटील ऑन बॉलिंग ट्रॅक. त्याच्यासमोर गोलंदाजाचा कर्तन काळ ज्याने मात्र ह्या स्पर्धेतील एकमेव 50 टोलवली खेळली आहे आणि तोच फलंदाज स्ट्राईक एंडला बघतोय. नाव आहे गौरव. गौरव जबरदस्त फलंदाजी करतोय. बहरात आहे मागच्या सामन्याचा सामनावीर आणि तो आत्मविश्वास झलकताना बघायला मिळतोय. आता मात्र गोलंदाजीचा एंड चेंज केलाय, स्ट्राईक चेंज केलाय आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय. स्वागत पाटीलाचं क्षेत्ररक्षण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इट्स आउट. धावबाच्या रूपाने धावबाद फलंदाज बाद झालाय. कुठेतरी स्ट्राईक गौरवला देण्याचा प्रयत्न करत असताना दुसरा एक आणखी फलंदाज धावबाच्या रूपाने बाद झालाय. धावसंख्या 21. एकच धाव मिळेल. कुठेतरी 3 चेंडू फेस करत असताना धावसंख्या वैयक्तिक 11 वरती पोहोचलाय गौरव. आपल्या संघाला 21 वरती नेऊन ठेवलाय. आत्ताची जी मॅच चालू आहे करावे वर्सेस बेलापूर, दिस इज बॅटल बिटवीन गौरव अँड करावे टीम. कारण गौरवचा खेळ आपण बघितला मगाशी. त्याच्याकडचा असलेला क्लास, त्याच्याकडची असलेली ताकद, त्याच्याकडे असलेले तंत्रशुद्ध फटके मागच्या सामन्यात आपण अनुभवलेत आणि त्याची सुरुवात यांनी ह्या इनिंगला देखील केली. षटकाराने खातं खोललं. चौकाराने मात्र दुसरा चेंडू फेस करता चौकार डोलवला. एक दर्जेदार फलंदाज आहे. नवीन फलंदाज आता मात्र सरसेनापती ऑफ द टीम अतिश विकेटवरती जाताना बघायला मिळतोय. इन ॲट नंबर 4. कुठे हा देखील एक दर्जेदार क्षेत्ररक्षण फलंदाज आहे. पण मात्र गौरव स्ट्राईक एंडला असेल. शेवटचा चेंडू गोलंदाज साई पाटील ऑन बॉलिंग ट्रॅक. कसं आहे ना मित्रांनो, फलंदाज गोलंदाज नावारूपास असतो पण मात्र खेळ मेरिटवर खेळलात ना तर निश्चितच तुमचं भवितव्य उज्ज्वल असेल. कारण क्रिकेटने आपल्याला शिकवलं आहे. कारण क्रिकेट तुमचा मेहनतीचा खेळ आहे. सराव सराव आणि सराव आणि तुमच्याकडचा असलेला अनुभव तुम्हाला निश्चितच पुढे घेऊन जाईल. आणि हा चेंडू रेंज मध्ये आहे, हिटिंग झोन मध्ये आहे आणि जसा हिटिंग झोन मध्ये ठेवलाय तसा बाहेर पाठवलाय. हा आलाय आमदार चषक 2026 दर्जेदार षटकार. षटकाराने मात्र धावसंख्या सर्ण करत असताना बघायला मिळाला. एक धावेने स्कोर पुढे गेले 28 वरती. 28 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 फलंदाज जे बाद झाले दोन्ही धावबाच्या रूपाने विकेट गेलेत. रोनक जयवंत टांडेल बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय. पिताश्री देखील या सामन्याचा आस्वाद घेताना बघायला मिळतात. नेक्स्ट बॉल बिग बॉल आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. कव्हर्स मध्ये प्रोटेक्शन आहे, प्रणित आहे तिथं. दर्जेदार क्षेत्ररक्षण झालाय. फेकी देखील चांगला आहे. एका मित्राने आपल्या मित्राच्या गोलंदाजीवरती चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. हे दोघं जे खेळाडू दिसत आहेत आपल्याला फ्रेम मध्ये, रोनक टांडेल आणि प्रणित टांडेल जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ साकारला गेलात. मागच्या क्षेत्ररक्षणामध्ये सजावट चांगली केली. कुठेतरी क्षेत्ररक्षक लेग साईडला पांगवलेला बघायला मिळत आहे. पहिला चेंडू आणि कुठंतरी चुकी झाली. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी झेल सुटला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथं रोनक टांडेल आणि झेल कोणाचा सोडलाय? गौरवचा.
खूप मोठी चुकी असेल ही सामन्यामधली, या स्पर्धेमधली, कारण गौरवला जीवदान आणि प्लस षटकार देखील मिळालाय. गोलंदाज करेल तर काय करेल, चुकी झाली आहे. आता मात्र ही चुकी खूप महागडी ठरणार, कारण 6 धावा देखील जोडल्या गेल्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या बघतोय आपण 43. 43 प्रथम. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आता मात्र थांबणार नाहीये. निश्चितचा लगातारचे 2 षटकार बघतोय आपण. कुठेतरी आमच्या माध्यमातून समालोचन करत असताना प्रत्येक समालोचकाच्या माध्यमातून आपण एक स्लोगन नेहमी ऐकतो, टेक द कॅच विन द मॅच. ते स्लोगन का म्हटलं जातं आणि बघितलं आपण, अनुभवलं ॲज बिंग क्रिकेट लेवर आपण हे कित्येक वेळा अनुभवलंय. प्रत्येक झेल किती इम्पॉर्टंट असतो आणि हा झेल देखील तेवढाच इम्पॉर्टंट होता या मॅचच्या दृष्टिकोनातून करावे संघासाठी. आपण बघितलाय कपिल देव सरनी तो घेतलेला 1983चा साल आपला घेतलेला झेल आपल्याला वर्ल्ड कप देऊन गेला. सूर्यकुमार यादवने घेतलेला 2024 मधला किलर मिलरचा झेल आपल्याला वर्ल्ड कप देऊन गेला. असे कित्येक झेल प्रत्येक क्रीडा रसिकाच्या मनामध्ये बिंबवले असतील आणि हा झेल कुठेतरी आता मात्र करावी 11च्या जिवारी लागला असेल. नेक्स्ट बॉल प्रथम ऑन बॉलिंग ट्रॅक टू गौरव आणि हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला गेला. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावचा निश्चित प्रयत्न केला जाईल, पण कौतुक असेल विपुलचं, दर्जेदार क्षेत्ररक्षक आहेत. आणि बघितलं स्ट्राईक रोटेट न करता न देण्यासाठी, स्ट्राईक रोटेट न करू देण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करत असताना बघायला मिळाला विपुल भोईर. बघितलं आपण आणि एका धावबाच्यावर आणखी एक फलंदाज बाद झालाय. 3 चेंडू टाकून झाल्यात, अजूनही 3 चेंडूचा खेळ